संकट येण्याआधीच मिळतो संकेत. भैरव बाबाच्या मूर्तीतून येऊ लागतो घाम. आजही उलगडलं नाही या मंदिराचं रहस्य. मित्रांनो, भारत हा अद्भुत, चमत्कार आणि रहस्यमय मंदिरांचा देश आहे. इथे अशी अनेक धार्मिक ठिकाणे आहेत जिथे घडणाऱ्या घटना विज्ञानाच्या नियमांना थेट आव्हान देतात. असेच एक थक्क करून सोडणारं रहस्य हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी देवी मंदिरात पाहायला मिळतं. माता सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या मंदिर संकुलात भगवान भैरव यांचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील भैरव बाबांची मूर्ती येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना स्वतःचा घाम गाळून किंवा डोळ्यातून अश्रू काढून देते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. वज्रेश्वरी देवी मंदिर संकुलात स्थापित असलेली भैरव बाबांची ही मूर्ती सुमारे 5000 वर्ष जुनी असल्याचं मानलं जातं. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही एका कडक पाषाणाची असूनही जेव्हा परिसरावर किंवा देशावर कोणतेही मोठे संकट, महामारी किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असते, तेव्हा या मूर्तीच्या अंगातून अचानक पाण्याचे थेंब म्हणजेच मानवी घामासारखे द्रव बाहेर पडू लागते. अनेकदा बाबांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहतात. हा चमत्कार येथे राहणाऱ्या स्थानिक लोकांनी आणि मंदिराला भेट देणाऱ्या लाखो भक्तांनी अनेक वेळा स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे. जेव्हा जेव्हा भैरव बाबांच्या मूर्तीला घाम येतो किंवा डोळ्यातून पाणी येते, तेव्हा मंदिराचे पुजारी येणाऱ्या मोठ्या संकटाचा किंवा धोक्याचा अंदाज लावतात. हा संकेत मिळताच मंदिराचे मुख्य पुजारी स्थानिक नागरिकांच्या आणि भाविकांच्या रक्षणासाठी तातडीने विशेष पूजा अर्चनेला सुरुवात करतात. बाबांचा कोप शांत करण्यासाठी आणि येणारे संकट टाळावे म्हणून मंदिरात भव्य हवन आणि यज्ञ आयोजित केले जातात. असे मानले जाते की या पूजेनंतर भैरव बाबा भक्तांवर येणारे संकट स्वतःवर झेलतात किंवा त्याचा प्रभाव अत्यंत कमी करतात. या अद्वितीय चमत्काराचं सर्वात महत्त्वाचं आणि उदाहरण म्हणजे 1905 साली पाहायला मिळाले. त्यावेळी कांगरामध्ये एक विनाशकारी आणि भयानक भूकंप झाला होता. परिसरातील वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि इतिहासातील जुन्या कथांनुसार तो भयंकर भूकंप होण्याच्या काही दिवस आधी भैरव बाबाच्या मूर्तीला सतत घाम येत होता. त्यावेळी लोकांनी हे विचित्र चिन्ह नीट समजलं नाही, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी हानी झाली. तेव्हापासून आजपर्यंत मूर्तीवर घामाचा एक थेंब जरी दिसला तरी संपूर्ण प्रशासन आणि मंदिराचे कर्मचारी अत्यंत सतर्क होतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक संशोधकांनी याचा तपास करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की मंदिरातील मूर्तीमधून घाम किंवा डोळ्यातून अश्रू कसे येतात. काही लोक हवेतील आर्द्रता किंवा दगडांमधील रासायनिक अभिक्रियेमुळे असे घडतं असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. परंतु एखाद्या मोठ्या आपत्तीपूर्वीच हा घाम का येतो याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. याच कारणाने आजच्या आधुनिक युगातही हे मंदिर कोट्यावधी लोकांच्या अढळ श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनून राहिलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.